आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक असा क्षण आला की ज्याने अनेक महिन्यांपासून मनात साचलेली अस्वस्थता अचानक शांततेत बदलली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणात कोर्टाने घेतलेला एक निर्णय आज पहिल्यांदाच बाहेर आला. आणि तो निर्णय ऐकताच अनेक घरांमध्ये टीव्ही समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्यांत पाणी आलं. कारण हा निर्णय फक्त कायद्याचा नव्हता, तर तो सामान्य माणसाच्या न्यायावरच्या विश्वासाचा होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू होती की या प्रकरणात खरंच न्याय मिळणार का, की ही केसही मोठ्या नावांच्या, मोठ्या ताकदीच्या सावलीत दबली जाणार. कारण देशमुख कुटुंबाने जे सहन केलं ते केवळ एका घराचं दुःख नव्हतं, तर संपूर्ण गावाचं, संपूर्ण समाजाचं दुःख होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी घडलेली ती घटना अजूनही लोकांच्या मनातून पुसली गेलेली नाही. कारण संतोष देशमुख हे केवळ सरपंच नव्हते, तर लोकांचा आधार होते. आणि जेव्हा अशा माणसाचा अंत होतो तेव्हा प्रश्न फक्त एकाच गोष्टीचा उरतो: न्याय मिळणार की नाही. सुरुवातीला तपास सुरू झाला, अटक झाली, पुरावे जमा झाले. पण जसजसे दिवस जात होते तसतशी लोकांच्या मनात भीती वाढत चालली होती. कारण तारीख पे तारीख सुरू झाली होती. सोशल मीडियावर चर्चा वाढत होत्या. लोक म्हणू लागले होते की ही केसही लांबवली जाते. आणि अशाच वातावरणात आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या दिवशी अनेकांच्या छातीत धस्स झालं. कारण महाराष्ट्राने याआधी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत जिथे गंभीर गुन्ह्यांमध्येही आरोपी जामिनावर बाहेर आले. आणि म्हणूनच यावेळीही लोकांना वाटत होतं की आता सगळं संपलं. पण इथूनच कोर्टात सुरू झाली खरी लढाई. मागील 15 दिवसांत या प्रकरणात 3 ते 4 वेळा सुनावणी झाली. कधी सरकारी वकिलांची बाजू मजबूत वाटत होती, तर कधी आरोपींच्या वकिलांचे युक्तिवाद इतके तांत्रिक होते की क्षणभर वाटायचं आता या केसचा रोख बदलतोय. कोर्टरूममध्ये वातावरण तणावपूर्ण होतं. कारण प्रत्येक सुनावणी ही निर्णायक वाटत होती. सरकारी वकिलांनी कोर्टासमोर तब्बल 23 व्हिडिओ सादर केले. आणि हे व्हिडिओ पाहताना अनेक वेळा कोर्टरूममध्ये शांतता पसरली. कारण हे केवळ पुरावे नव्हते, तर त्या घटनेचं भयान वास्तव होतं. पण तरीही आरोपींच्या बाजूने प्रयत्न सुरूच होते. केस कशी लांबवता येईल, आरोप निश्चिती कशी टाळता येईल, यासाठी प्रत्येक शक्य डाव खेळला जात होता. 2 दिवसांपूर्वी तर परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती की संपूर्ण महाराष्ट्र या सुनावणीकडे डोळे लावून बसला होता. कारण आरोपींच्या वकिलांनी असा एक कायदेशीर डाव टाकला होता की तो यशस्वी झाला असता तर या प्रकरणात न्याय मिळण्याची आशाच संपली असती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून हटवण्याचा अर्ज दाखल करण्यात आला. आणि त्यामागे कारण देण्यात आलं की ते राजकीय पार्श्वभूमीचे आहेत. हा अर्ज समोर येताच लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. कारण जर हा अर्ज मंजूर झाला असता तर पुन्हा नव्याने वकील, नव्याने सुनावणी आणि पुन्हा महिन्यांची प्रतीक्षा. पण कोर्टाने या सगळ्यावर शांतपणे विचार केला. कोणताही घाईघाईचा निर्णय न घेता प्रत्येक बाजू ऐकून घेतली. आणि मग अचानक असा निर्णय घेतला की ज्याची माहिती बाहेर कुणालाच देण्यात आली नाही. न मीडियाला, न सोशल मीडियाला, न कुठल्याही सूत्रांना. कारण हा न्याय प्रक्रियेतील अतिशय संवेदनशील टप्पा होता. आणि याच निर्णयाने या प्रकरणाची दिशा बदलून टाकली. आज सकाळी जेव्हा स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या भावांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला आहे आणि त्याहूनही मोठा निर्णय घेतला आहे, तेव्हा लोकांना कळलं की आता आरोपीसाठी सुटकेचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांच्या मते त्या क्षणी आरोपीचा चेहरा पाहण्यासारखा होता. आत्मविश्वास गळून पडलेला, भीती स्पष्ट दिसणारी. कारण त्याला देखील कळून चुकलं होतं की आता खेळ संपत चाललाय. आणि याच क्षणापासून संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण झालं. लोक म्हणू लागले, उशीर झाला पण न्याय मिळतोच. आणि हा विश्वास पुन्हा एकदा जिवंत झाला. या प्रकरणात ज्या क्षणापासून जामिनाचा अर्ज दाखल झाला होता त्या क्षणापासून कोर्टरूममधील वातावरण पूर्णपणे बदललं होतं. कारण प्रत्येकालाच माहीत होतं की हा केवळ जामिनाचा मुद्दा नाही, तर संपूर्ण केसची दिशा ठरवणारा टप्पा आहे. आरोपींना पूर्ण विश्वास होता की कायद्याच्या तांत्रिक मुद्द्यांवर खेळून आपण वेळ मिळवू. पण सरकारी वकिलांनीही आपली तयारी पूर्ण केली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीमुळे कोर्टात एक वेगळीच गंभीरता जाणवत होती. कारण त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं की हा खटला केवळ कायदेशीर नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. सुनावणी दरम्यान सरकारी बाजूने जेव्हा 23 व्हिडिओ कोर्टासमोर सादर करण्यात आले तेव्हा काही क्षण कोर्टरूममध्ये अक्षरशः शांतता पसरली. कारण हे केवळ पुरावे नव्हते, तर त्या दिवशी नेमकं काय घडलं याचं जिवंत चित्रण होतं.
प्रत्येक व्हिडिओसोबत आरोपींच्या वकिलांचे चेहरे बदलत चालले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित केले, साक्षीदारांच्या जवाबांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि केस लांबवण्यासाठी प्रत्येक शक्य डाव खेळला जात होता. 2 दिवसांपूर्वी तर परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती की संपूर्ण महाराष्ट्र या सुनावणीकडे डोळे लावून बसला होता. कारण त्या दिवशी आरोपींच्या बाजूने कसा अर्ज दाखल करण्यात आला होता की जर तो मंजूर झाला असता तर या प्रकरणात मोठा धक्का बसला असता. हा अर्ज होता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून हटवण्याचा. आरोपींच्या वकिलांचा दावा होता की उज्ज्वल निकम यांची राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे निष्पक्ष न्याय होणार नाही. हा मुद्दा ऐकून अनेकांना धक्का बसला. कारण हा डाव यशस्वी झाला असता तर पुन्हा नव्याने वकील नेमणे, पुन्हा सुनावणी आणि पुन्हा विलंब. पण कोर्टाने या अर्जावरही अत्यंत शांतपणे विचार केला. कोणताही दबाव न घेता, कोणत्याही चर्चेला बळी न पडता फक्त कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यायचा असं कोर्टाने स्पष्ट केलं. आणि याच दरम्यान आरोप निश्चितीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा जवळ आला. कुठल्याही खटल्यात आरोप निश्चिती म्हणजे निर्णायक वळण. कारण एकदा आरोप निश्चित झाले की आरोपीला शिक्षा होण्याचा मार्ग जवळजवळ ठरलेला असतो. हे आरोपींनाही माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी या टप्प्यावर विलंब करण्यासाठी शेवटचे प्रयत्न सुरू केले. एका आरोपीने तब्येतीचं कारण पुढे केल्याची चर्चा झाली, तर काही वेळ कोर्टात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पण यावेळी कोर्ट पूर्णपणे तयार होतं. न्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आता यापुढे कोणताही अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही. सगळे पुरावे, सगळे कागदपत्रे आणि सगळे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने पुढचा निर्णय घ्यायला सुरुवात केली. आणि हाच तो क्षण होता ज्याची बाहेर कुणालाच कल्पना नव्हती. कारण हा निर्णय पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला होता. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आणि एका मागोमाग एक आरोप वाचून दाखवण्यात आले. त्यावेळी स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू देखील कोर्टात उपस्थित होते. प्रत्येक आरोप ऐकताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. कारण हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता, जेव्हा आरोपीला थेट विचारण्यात आलं की तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का. त्या क्षणी आरोपीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राजकारणाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला. पण न्यायाधीशांनी त्याला कठोर शब्दांत थांबवलं. तुम्हाला जे विचारलं आहे तेवढंच उत्तर द्या, त्यापेक्षा जास्त काही नाही. हा क्षण कोर्टरूममधील प्रत्येकासाठी धक्कादायक होता. कारण याच क्षणी स्पष्ट झालं की कोर्ट आता कोणत्याही बाह्य गोष्टींना थारा देणार नाही. उज्ज्वल निकम यांनी देखील यावेळी न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक केलं आणि सांगितलं की हा निर्णय न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास पुन्हा मजबूत करेल. आणि याच ठिकाणी या प्रकरणाने निर्णायक वळण घेतलं. कारण आरोप निश्चित झाले होते आणि आता पुढचा टप्पा म्हणजे शिक्षेच्या दिशेने वाटचाल. आणि म्हणूनच हा निर्णय मीडियापासून दूर ठेवण्यात आला होता. कारण कोर्टाला कोणताही दबाव नको होता. पण आज जेव्हा ही माहिती बाहेर आली तेव्हा लोकांना कळून चुकलं की न्याय आता खूप जवळ आला आहे. आरोप निश्चिती झाल्यानंतर कोर्टरूममध्ये जे वातावरण होतं ते शब्दांत सांगणं कठीण होतं. कारण एका बाजूला न्याय मिळण्याच्या आशेने उभे असलेले संतोष देशमुख यांचे कुटुंबीय होते आणि दुसऱ्या बाजूला चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसणारे आरोपी आणि त्यांचे सहआरोपी. हा तो क्षण होता जिथे प्रत्येकाला कळून चुकलं की आता हा खटला मागे फिरणारा नाही. कोर्टाने जामिनाचा अर्ज फेटाळताच आरोपीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला. काही क्षण तो खाली मान घालून उभा राहिला, तर काही क्षण त्याच्या वकिलांकडे पाहत राहिला. कारण त्यालाही समजलं होतं की आत्तापर्यंत खेळलेले सगळे डाव अपयशी ठरले आहेत. कोर्टाने घेतलेला हा निर्णय अचानक घेतला गेला होता आणि म्हणूनच त्याची माहिती मीडियाला देण्यात आलेली नव्हती. कोर्टाला पूर्ण कल्पना होती की या निर्णयाची बातमी बाहेर गेली तर दबाव, चर्चा आणि अफवांचं वादळ निर्माण होईल. आणि म्हणूनच न्यायालयाने पूर्ण शांततेत पुढचा टप्पा पार पाडला. संतोष देशमुख यांच्या भावांनी सांगितलं की जेव्हा कोर्टाने पुढील सुनावणीची दिशा स्पष्ट केली तेव्हा त्यांना पहिल्यांदाच वाटलं की आपण खरोखर न्यायाच्या जवळ आलो आहोत. कारण आत्तापर्यंत प्रत्येक तारखेला आशा आणि निराशा यांच्यातच वेळ जात होता. या निर्णयानंतर आरोपी पूर्णपणे गोंधळलेला दिसत होता. काही वेळाने त्याने कोर्टात दयेची भाषा करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा झाली. पण कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितलं की आता भावनिक मुद्द्यांना नाही तर फक्त पुराव्यांना महत्त्व दिलं जाईल. हा निर्णय इतका महत्त्वाचा होता की तो केवळ जामिनापुरता मर्यादित नव्हता, तर आरोपीच्या अंतिम शिक्षेच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं ठोस पाऊल होतं. या दरम्यान कोर्टाने पुढील सुनावणीसाठी ठराविक तारीख जाहीर केली आणि त्याच क्षणी कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या लोकांना समजलं की आता या प्रकरणाला वेग येणार आहे. या निर्णयाची माहिती बाहेर येताच महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी सोशल मीडियावर समाधान व्यक्त केलं, तर अनेकांनी असं म्हटलं की उशीर झाला पण न्याय मिळतोच.
गावागावात, चहाच्या टपऱ्यांवर, बसस्टँडवर आणि घराघरात या निर्णयाची चर्चा सुरू झाली. कारण हा केवळ एका सरपंचाच्या मृत्यूचा खटला नव्हता, तर तो सामान्य माणसाच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. जर या प्रकरणात आरोपी सुटले असते तर लोकांचा कायद्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला असता. पण कोर्टाने घेतलेल्या या निर्णयामुळे तो विश्वास पुन्हा मजबूत झाला. उज्ज्वल निकम यांनी देखील या टप्प्यावर मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं की न्याय प्रक्रिया योग्य दिशेने जात आहे आणि कुठलाही आरोपी कायद्यापेक्षा मोठा नाही. या विधानानंतर अनेकांना दिलासा मिळाला, कारण लोकांच्या मनात एक भीती होती की राजकीय दबावामुळे केस कमजोर होईल. पण आत्तापर्यंत जे घडलं त्यावरून स्पष्ट झालं की कोर्ट कोणत्याही दबावाला बळी पडलेलं नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी हा निर्णय भावनिक होता, कारण अनेक महिन्यांपासून ते शांतपणे हा संघर्ष सहन करत होते. त्यांनी कधीही उघडपणे दबाव टाकला नाही, कधीही हिंसक आंदोलन केलं नाही. त्यांनी फक्त कायद्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या विश्वासाला उत्तर मिळाल्यासारखं वाटत होतं. आरोपी आणि सहआरोपींसाठी मात्र हा निर्णय धक्कादायक होता, कारण आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं की काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी तांत्रिक मुद्दा मिळेल. पण आता ते सगळे दरवाजे एकामागोमाग एक बंद होत चालले होते. कोर्टाने स्पष्ट केलं होतं की पुढील सुनावणीमध्ये शिक्षेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणार आहे आणि म्हणूनच आता या प्रकरणात अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. महाराष्ट्रासाठी हा क्षण महत्त्वाचा होता, कारण अनेक वर्षांनंतर लोकांना असं वाटत होतं की न्यायव्यवस्था खरोखर काम करते. आणि याच ठिकाणी या प्रकरणाने केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक अर्थानेही एक वेगळं स्थान मिळवलं. आता या प्रकरणाचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राची नजर पुढील सुनावणीकडे लागलेली आहे. कोर्टाने ज्या पद्धतीने आत्तापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठोस भूमिका घेतली आहे त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की हा खटला केवळ तारीख पे तारीख लांबवण्यासाठी नाही, तर प्रत्यक्ष निकालापर्यंत पोहोचवण्यासाठी चालवला जात आहे. पुढील सुनावणीत कोर्ट आरोपींवर कोणती शिक्षा ठोठावणार यावर सविस्तर युक्तिवाद होणार आहे आणि हाच तो क्षण असेल जिथे सगळ्या पुराव्यांची अंतिम चाचणी होईल. सरकारी वकिलांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की हा खून पूर्वनियोजित होता आणि त्यामुळे कठोर शिक्षेची मागणी केली जाणार आहे. दुसरीकडे आरोपींचे वकील शिक्षेत सवलत मिळावी यासाठी शेवटचा प्रयत्न करतील. पण आत्तापर्यंत कोर्टाने जे संकेत दिले आहेत त्यावरून हे स्पष्ट आहे की सहानुभूतीपेक्षा न्यायाला प्राधान्य दिलं जाणार आहे. संतोष देशमुख यांचं कुटुंबीय या शेवटच्या टप्प्यासाठी मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करत आहेत, कारण न्याय मिळण्याचा आनंद जरी असला तरी आपला माणूस कायमचा गमावल्याचं दुःख कधीच भरून निघणार नाही. त्यांच्या आईने एका छोट्याशा प्रतिक्रियेत म्हटलं होतं की आम्हाला सूड नको, न्याय हवा आहे. आणि हाच विचार या संपूर्ण खटल्याचा आत्मा बनला आहे. या प्रकरणामुळे गाव पातळीवरही मोठा संदेश गेला आहे, कारण आता कुणालाही असं वाटणार नाही की पद, पैसा किंवा ओळखीच्या जोरावर आपण कायद्यापासून सुटू शकतो. अनेक गावांमध्ये लोक खुलेपणाने बोलू लागले आहेत की हा निकाल भविष्यात गुन्हेगारांसाठी इशारा ठरेल. सोशल मीडियावरही या प्रकरणावर चर्चा सुरूच आहे. काही लोक म्हणतात की उशीर झाला पण योग्य झाला, तर काहींचं मत आहे की अशा प्रकरणांचे निकाल अधिक वेगाने लागले पाहिजेत. मात्र एक गोष्ट नक्की आहे की या खटल्याने न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास पुन्हा जागा केला आहे. पुढील सुनावणीच्या दिवशी कोर्टाबाहेर मोठ्या संख्येने लोक जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र प्रशासनाने आधीच स्पष्ट केलं आहे की कुठल्याही प्रकारचा गोंधळ होऊ दिला जाणार नाही, कारण हा निर्णय कायद्याच्या चौकटीत शांततेतच व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. या प्रकरणाचा निकाल काहीही असो, पण त्याचे परिणाम दूरगामी असतील, कारण भविष्यात अशा गुन्ह्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. जर आरोपींना कठोर शिक्षा झाली तर तो न्यायाचा विजय असेल, आणि जर शिक्षेत काही सवलत मिळाली तरीही हा खटला एक उदाहरण म्हणून कायम लक्षात राहील. संतोष देशमुख यांचं नाव आता केवळ एका सरपंचापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते न्यायासाठी उभं राहणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचं प्रतीक बनलं आहे. आणि म्हणूनच हा निकाल केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचा आहे. आज आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत तिथे एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, तो म्हणजे खरोखर न्याय मिळेल का? आणि याच प्रश्नाचं उत्तर पुढील सुनावणी देणार आहे. तोपर्यंत हा संघर्ष, ही प्रतीक्षा आणि ही शांतता कायम राहील. आणि म्हणूनच या प्रकरणाचा शेवट आपण सगळेच एकत्र पाहणार आहोत, कारण हा शेवट केवळ एका केसचा नसून तो न्यायाच्या विश्वासाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला अशा महत्त्वाच्या, सत्यावर आधारित आणि समाजाला विचार करायला लावणाऱ्या बातम्या वेळेवर आणि सविस्तर जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.